हो हो हो. काढला आता त्यांनी गाव. हा खूप असला. बीड ऑनलाईन ज्ञानभूमीमध्ये आपलं सर्वांचं स्वागत. मी ज्ञानोबा वायबसे. केज तालुक्यातील टाकळी परिसरामध्ये जी काही फाटा आहे त्या फाट्या परिसरामध्ये 2 दिवसापूर्वी एक दुर्दैवी घटना घडली आहे. या दुर्दैवी घटनेमध्ये एका तरुण व्यावसायिकाला आपला जीव गमवावा लागला आहे. ही घटना 3 दिवसापूर्वी सायंकाळच्या वेळी घडल्यानंतर प्रचंड या ठिकाणी मारहाण झाली. या ठिकाणी 2 गटामध्ये वाद झाला आणि त्या वादाचं रूपांतर मोठ्या हाणामारी झालं. आणि हाणामारीमध्ये असताना विलास घुले नामक जे काही व्यावसायिक आहे, तो तरुण आहे, त्याच्या पोटामध्ये चाकू खुपसला. चाकू खुपसल्यानंतर तो गंभीररित्या जखमी झाल्यानंतर त्याला शासकीय रुग्णालयामध्ये ॲडमिट करण्यात आलं. मात्र ही घटना याच ठिकाणी घडली जो की हा परिसर आहे. मी तुम्हाला नक्की दाखवण्याचा प्रयत्न करेल. या ठिकाणी सायंकाळच्या वेळी ज्यावेळेस पूर्ण सगळी घटना घडत असताना या ठिकाणी एक कॅमेरा आहे. या ठिकाणचा कॅमेऱ्यामध्ये काही CCTV कैद झालेली आहे. त्याबरोबर ही घटना कैद झाल्यानंतर जे काही हा रस्ता आहे तो एकदम टाकळीच्या फाट्याच्या जवळच आहे. इथे 2-3 बार आहेत. काही बार बंद आहेत तर काही बार चालू आहेत. या ठिकाणी जे काही हॉटेल होते संध्याकाळच्या वेळी नक्कीच चालू होते. मात्र समोर जे दिसत आहे ते बार, त्या बारचे सुद्धा काही CCTV फुटेज आता केज पोलिसांनी तपासासाठी ताब्यात घेतले आहेत. मात्र 2 दिवस झालं या गुन्ह्याचा तपास योग्यरित्या न लागल्याने जे काही संबंधित आरोपी आहेत अटक न झाल्याने 3 दिवसापासून केज तालुका या गावामध्ये पूर्णतः वातावरण तणावाचं निर्माण झालं आहे. बीड जिल्हा पोलीस अधीक्षक नवनीत कावत त्यांची संपूर्ण टीम या संपूर्ण घटनेचा जरी तपास करत असली तरी इथं राजकीय वळण आल्याचं सुद्धा देखील पाहायला मिळतंय. कारण काल जी काही मयत विलास घुले आहेत त्यांचे बंधू रमेश घुले यांनी गंभीर आरोप केलेत. या ठिकाणचा वरदहस्त असणारे राजकीय जे काही पुढारी आहेत त्यांच्याच हस्तक्षेपामुळं या ठिकाणी आम्हाला न्याय मिळत नाही. आम्हाला तात्काळ न्याय मिळावा अशीच मागणी सध्या जोर धरते आहे. मात्र गेल्या 3 दिवसापासून विलास घुले यांचं प्रेत आहे ते अद्यापही त्याच्यावर अंत्यसंस्कार केलेले नाहीत. आज केज पूर्णतः बंद ठेवून या ठिकाणी भव्य दिव्य स्वरूपामध्ये प्रचंड आक्रोश करत नागरिकांनी, ग्रामस्थांनी आणि नाते परिवारांनी आज जी बीडच्या जिल्ह्यातल्या केज तालुक्यामध्ये मोठा मोर्चा काढला आहे. त्या अनुषंगाने आता बीड जिल्हा पोलीस काय तपास करतंय, कशा पद्धतीने तपास करतंय हे येणारा काळच ठरवेल.